शिव सकाळ मित्रांनो, सवाई तुमचा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे लोहगडला. शाळेतल्या मित्रांचा प्लॅन ठरलेला होता की लोहगडला जायचं आहे. तर आम्ही आत्ता फुल 10 जण आहेत, चाललेलो आहे लोहगडला. खूप वर्षानंतर अशी आमची फर्स्ट ट्रिप आहे आणि पहिल्याच ट्रिपमध्ये 9 जण आले आम्ही. तर मस्त, चला बघूया लोहगडची ट्रिप कशी होती आहे. आता आम्ही इथं SNDD बस स्टॉपच्या इथं उतरलो. आता ही बोलत आहे मित्र की मेट्रोने जायचं आहे. खूप सारे गँग आहे, शाळेतले सर्व काही मित्र आहेत. तर मेट्रोचं तिकीट काढणार आणि डायरेक्ट आणा पुणे स्टेशन. किती जण आहेत? आम्ही 10 जण आहेत. यदीप, प्रज्वल, सुमित, हर्ष दाखव की थोडं. देव भाई, यशदीप, लोकेश आणि इथे 2 जण अभिषेक आणि पायगुडे. पैसे ते भरते ना भाई? ऑनलाईन नाही, फुल बुकिंग करतात वाटतं. बॉम्बक्लाट. मित्रांनो, आमचं तिकीट काढून झालेलं आहे. चाललेलं आहे आम्ही वरती. ते मेट्रो आली, दरवाजा उघडले. आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे सगळेजण. लोकल ट्रेन, लोकल बंदा मालवली. आत्ताच त्या ट्रेनच्या इथनं बाहेर आलो आणि आता हे बोलत आहेत की वडापाव खायचं आहे. आता आलेलं आहे ईश्वरी वडेवाले. गँग बसा लागली. आपण इथं वडापाव बनवत सकाळ आहे. दीप्तिता आहे, दीप जगताप, उजमावर आले बी वडापाव. लाजोळा प्राणी बेदम वडापावची टेस्टिंग करूया. कसा वडापाव सुमित भाव? बोल काय तरी, कट कर भाऊ. तर मित्रांनो, आम्ही रिक्षा पकडलेली. रिक्षावाल्याने आमच्याकडून 2 रिक्षा आम्ही घेतलेल्या. आम्ही पोरं असतात. एका रिक्षाचे आम्ही 250 रुपये दिलेत. आता रिक्षावाल्यांनी खाली सोडलं इथे. तो खाली तर टर्न मारणार आहे, ते त्यांनी सोडलं आम्हाला. आता बोलले ते घाट चढून जाऊ तुम्ही वरती. आम्ही चाललोय. धबधबा मस्त विवेत बघा. इथं लेणी, तो धबधबा आपल्याला बघायचा आहे. काहीतरी माझे काहीतरी धबधबा असंच नाव आहे. ते आता ना आपण बघूया. अरे तो पहिला लोहगड वाटतं. हा पुढे वाढूया. लोहगडला जायचंय. ते बोलते विसापूरला जायचंय. विसापूरला बघण्यासारखं जास्त काय नाही आहे. लोहगड सोपं पण आहे. आमच्या इथे एक कार्यकर्त्याला चढता येत नाही गड. तिथं बसलाय कार्यकर्ता, छोट्या वाटेवर बसलाय. त्याला काय गड, तो इथंच थाकलाय. गड चढायचा. ओके मग जरा लोहगडला जायचं. लोहगड सोपं आहे. दारू पिला काढ घाल पडला. हातात घे पिशवी. इसापूर एकदम भारी दिसतोय किल्ला. आणि आपल्या इथं लोहगडच्या जवळ पोहोचलेलं. लेफ्ट साईडला महाराजांचं स्मारक.
मस्त आहे खूप. इथं कोकम सरबत बनवत आहेत. त्यामुळे इथे चढणं आहे ना तुला सरळ हे आपण मी घरात आणलेले कोकमचं ते सिरप भांडण चालू इथे. लोहगड फोर्ट चला एंट्री झालेली. आपण काय पाठीमध्ये राहतो स्टॉल्स. पहिली पायरी चढूया. कोकम सरबत कसं आहे? यो कोकम सरबत पिते भाई. कोकम सरबत ले मित्रांनी दिलं त्याला. तेव्हा गेट आहे. त्या गेटमध्ये आम्ही पर पर्सन 25 रुपये द्यायला लागतात. आम्ही दिलेले सर्वांनी आणि फक्त कॅश, नो ऑनलाईन. आला किल्ला. दरवाजा आला. गणेश दरवाजा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. चला दरवाजा तो बोरजाचे चालले वरती. खिडक्या वेट कर लेगा ना. इथं जायचंय बाई. इथं काय हे तुम्ही पहिले छोटे हे वाकून जायला लागते. बाई मस्त गड आहे हा. खूप सारे असे क्रूज आहेत. एवढं वाढी आहे. हा पॅचवरती चांगले फोटो काढले असते. यायला आम्ही शनिवारी आलोय. खूप गर्दी आहे. खूप भारी सेवा आहे ही. आर बनलाय आर. ही लोक आर बनलं इथं. तर धान्य कोटी. बापरे मानशी वाटत साफ पाणी. टाळा वाजवले की हात. धान्य कोटी पार केले. पुढचा मित्रांनो वरती नारायण गेट आहे. नारायण गेट, नारायण दरवाजा. नारायण दरवाजा क्रॉस केलेला आहे. पुढचा अजून एक दरवाजा दिसतोय. तिसरा दरवाजा हनुमान दरवाजा. दरवाजा आम्ही पार केलेला आहे. लोकेश वगैरे आतमध्ये जाऊन काही व्हिडिओ काढ. ते आलेलो हनुमान दरवाजाच्या इथनं. आणि बाहेरनं इथं लांबनं बघायला खूप चांगलं वाटलेलं. वाटलं काय ते मंदिर असेल. आतमध्ये तुम्ही बघू शकतात काय. व्हॉट इज दिस. माकडा वा. शेवमुरमुरा खातोय. माझं फेवरेट भाऊ शेवमुरमुरा आहे. माझा राव फेवरेट आहे. माझं फेवरेट खातोय. हे बघा ही पोरं फोटो काढतायत. आणि तुमचे कॅमेरामॅन जोजी मस्त व्ह्यू आहेत ना. अरे मनुस बेदम मंदिर. तर नंदी महाराज समोर हनुमान. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. ये देखो फोटो काढणार आतमध्ये येतो करे. तलाव दिसतील का नाही माहिती. काय माहिती. असे केसरी मासे आहेत म्हणजे बघा. हे मासे मग अशी दाखवतात तुम्हाला. कोणी तलाव. तलाव हे खूप मोठं आहे. मित्रांनो वरती आलेलो. हे बघा परत एकदा तेच तिसरं वाला. इथं पण तेच आहे जे पाठीमागं होतं.
काहीच जेवण घे पटकन बाजूला बाय. 2 डबा ना गेटच बंद केलेला आहे. खाली वाटतं ती माची ती फेमस सगळे सर्वजण फोटो टाकतात. पावसामुळे वाटतं ते बंद आहे. हे का लिहिलं इथं पावसामुळं पिंचुकाडा बंद केलेला आहे. पिंचुकाडा बंद आहे. वळला लावायला होता आता काय पाऊस पण पडत नाही. खूप भारी व्ह्यू आहे. एक नंबर काढा आहे. दगड ठेवलेले एक तलाव आहे. गृह सदर कॉन्फरन्स तोफ आहेत 1 2 3 दगड बघा काढले त्याच्यावर. घोड्याची पागा 2 जागा राहिलेत पण काय मित्र काय मानतच नाही. कसं बसा त्यांना बोललो यो पप्पी पप्पी. अरे कडा के रे तू. तुझं नाव काय? तुझं नाव काय ठेवायचं? वाघ्या 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 सह्याद्रीतला वाघ्या नंबर. चल ये वाघ्या काय आला नाही पण घोड्याची पागा बघूया. भाई काही दिसना मामा मुझे कुछ दिखाने जरा मामा. हा दिसलं घोड्यांना खाली यायची वाटतं. खाली काय दिसना. खूप चांगली जागा अजून टिकलेली आहे. चला आता काय लक्ष्मी कोठी बघूया. मित्रांनो आमचा 90% हा किल्ला बघून झालेला आहे. काय सिक्रेट प्लेस वगैरे काय मला काय माहिती नाही. व्हिडिओ पण बघितला नाही काल रात्री. आता एकच प्लेस राहिलेली आहे लक्ष्मी कोठी. तेवढं बघूया. तर त्यानंतर वाटतं आम्ही एखादी लेणी पण खाली एक भारी खूप धबधबा आहे. तो धबधबा बघायला जाईल आम्ही. हां लक्ष्मी कोठी आलेली आहे तुम्हाला दाखवतो. गाव तिथनं आपण सुरू केलेला ट्रेक. ही आहे लक्ष्मी कोठी दिसते का? ओके. तो पण असं गुफेसारखं काहीतरी आहे. हां खतरनाक आहे. लोक गेलेली वाटतं आतमध्ये. पायांचे ठसे पाणी साचलेलं थोडंसं. इथं दिल बनलेलं आहे. दिल बच्ची वाघ्या. वाव वाव रूम्स आहे तिथे. रूम्स खोल्यात. फ्लॅश बी आपला चालू आहे. हे काय फाटी जेव्हा पावसाळ्यात पाणी बिन असतील खाली. काय करतात जरा दाखव जरा वटवागड चिटकली नाही निघणार नाही. वटवागड जाके घाबरू नका. अशाच प्रकारे लक्ष्मी कोठी बघून झालेला आहे. आता गड उतरूया. गड उतरतोय. आता इथून आलेली आहेत बसलेली आहेत. धबधबा आहे. धबधबा बघूया. माझ्या धबधबाची इथं पोहोचलेलो आहे. पाणी पायऱ्यांवर वाहते. नाही महाराजांचं स्मारक आहे. थोडं पुढे ना